आलेलो आहोत नेदरलँड्स मधल्या एका गावामध्ये. हे गाव नेदरलँड्स मध्ये आणि सगळ्या टुरिस्ट मध्ये खूपच प्रसिद्ध आहे. त्या गावामध्ये काय काय आहे ते आता आपण बघूया. झान्सेस्कान्स या गावामध्ये येण्यासाठी आम्ही एम्स्टरडॅम सेंट्रल वरून 800 नंबरची बस पकडली होती आणि त्याने डायरेक्ट आम्ही या गावाच्या बाहेर आलो होतो. त्याचप्रमाणे तुम्ही स्प्रिंटर पकडून सुद्धा झान्सेस्कान्सला येऊ शकता. हे गाव फिरण्यासाठी मार्च ते ऑक्टोबरचा सीझन बेस्ट आहे, कारण त्यावेळेस तुम्हाला जास्तीत जास्त ग्रीनरी आणि चांगलं वातावरण इथे अनुभवता येतं. आणि इतर वेळेस मात्र थंडी, वारा, पाऊस असतं, त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे फिरता येणार नाही. टुलिपच्या छत्र्या. झान्सेस्कान्समध्ये खूप सारे सोव्हिनियरचे शॉप्स आहेत. त्यातल्याच एका शॉपमध्ये आता आम्ही आलेलो आहोत. तुम्ही इथे बघू शकता खूप साऱ्या एम्स्टरडॅमच्या आठवणी तुम्ही तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता. एम्स्टरडॅमची सायकल असलेलं हे टी शर्ट आहे हे, आणि प्रचंड महाग आहे, पण अगदी 20-25 युरोपासून सगळ्या वस्तू सुरू होतात. त्यानंतर फ्रीज मॅग्नेट्स आहेत बघा इथे. नेदरलँडमध्ये प्रसिद्ध असलेले लाकडाचे क्लॉक्स आणि त्यावरती तुलिप लावलेले आहेत. हे सुद्धा फ्रीज मॅग्नेट्स आहेत. नेदरलँडमधल्या विंड मिलचे फ्रीज मॅग्नेट्स आहेत. आणि ह्या छोट्या छोट्या क्यूट अशा ज्या भावल्या आहेत त्या नेदरलँडचं कल्चर दर्शवतात. या सगळ्या गोष्टी तुम्हाला या सोव्हिनियर शॉपमध्ये मिळतील. झान्सेस्कान्समध्येच हे वुडन शू वर्कशॉप आहे, ज्यामध्ये आता आम्ही जाणार आहोत. तिथे फ्री एंट्री आहे तुम्हाला. नेदरलँड्समधली लोक लाकडाचे शूज घालतात हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण जगातल्या बऱ्याच लोकांना हीच गोष्ट खरी वाटते की इथले लोक कायमच लाकडाचे शूज घालतात, पण तसं नाही आहे. त्याच्यामागे हिस्ट्री आहे, आणि ती हिस्ट्री काय आहे हे तुम्हाला या म्युझियमला भेट दिल्यानंतर कळतं. तर बघा इथे किती प्रकारचे हे वुडन क्लॉक्स यांनी ठेवलेले आहेत. अगदी लग्नामध्ये सुद्धा पूर्वीची लोक अशाच प्रकारे वुडन क्लॉक्स घालायचे, आणि मुलींसाठी सुद्धा अशा प्रकारचे वुडन क्लॉक्स असायचे. त्या सगळ्याचं पूर्णपणे कलेक्शन आणि त्याच्या मागची हिस्ट्री या म्युझियममध्ये आपल्याला पाहायला मिळते. लाकडाचे बूट जरी असले त्यावरती किती नक्षीदार बारीक काम केलेलं आहे बघा. हे बघा एका लग्नामध्ये किंवा प्रिन्सेसचे बूट वाटतात हे. आणि हे बघा वायलिनचे बूट आहेत. बापरे, किती वेगवेगळ्या प्रकारचे बूट यांनी इथे ठेवून दिलेले आहेत. ओहो, अगदी हिरे जडित बूट सुद्धा यांनी बनवलं आहे. हे जे जगप्रसिद्ध असे लाकडाचे बूट आहेत ते कसे बनवले जातात त्याचं प्रात्यक्षिक सुद्धा या म्युझियम मध्ये दाखवलं जातं. Right, this is the rough outside shape. For the inside, we use a different machine. This is a spoon drill. The drill is also directed by model. कंटिन्युअस सेशन्स इथे चालू असतात, त्यामुळे तुम्ही कधी आलात तर कायमच तुम्हाला हे प्रात्यक्षिक पाहायला मिळू शकतं. The heel and toe are done the traditional way, by hand, the old-fashioned way. Something like this. More than half of the weight is water. I'll try to show you. Anyway, your shoes are bigger than normal shoes. They are officially approved safety shoes, very strong. About 750 kilograms. Rub the rock on your foot is safe. The warm in the winter and once they're dry, they become waterproof. Advisable though is to wear them with thick woolen socks for cushioning and comfort and necessary. आयुष्यात पहिल्यांदाच हे लाकडाचे शूज कसे बनतात ते पाहिलं, त्यामुळे क्युरिओसिटी बनून ते नक्की कसे आहेत ते पाहण्यासाठी मी एकदम हातात घेऊन वगैरे बघत होते ते शूज. तर नंतर लक्षात आलं की हे बनवायला तर प्रचंड मेहनत लागतेच, पण हे शूज खूपच हलके आहे, त्यांचं अजिबातच वजन नाही आहे. आणि शेतामध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी पूर्वीची लोक हे शूज वापरायचे. ते वॉटरप्रूफ पण आहेत आणि सेफ आहेत.
या म्युझियममधून तुम्ही हे वुडन क्लॉक्स विकत सुद्धा घेऊ शकता आणि होम डेकॉरमध्ये ते खूपच सुंदर दिसतात. विंडमिल आहे तिथे ना, तर सगळ्या इतक्या जोरात फिरतात, इतका प्रचंड वारा आहे. झान्सेस कान्सची एक खासियत आहे की ते खूप साऱ्या प्रकारच्या विंडमिल आहेत आणि त्या प्रत्येक विंडमिलमध्ये काही ना काहीतरी आहे. मोस्टली म्युझियम्स आहेत. आत्ता आम्ही आलो इथे बेकरी म्युझियम आहे, तिथे तुम्हाला खायच्या वस्तू सुद्धा मिळतील आणि बेकरीचं यांचं जे कल्चर आहे, बेकिंगचं जे कल्चर आहे, पाव ब्रेड बनवण्याचं त्यासाठी लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत जुन्या त्या सगळ्या इथे यांनी शोसाठी ठेवलेल्या आहेत. वेगवेगळ्या सणांसाठी नेदरलँड्समध्ये वेगवेगळे कुकीज बनवले जातात. असं इस्टरमध्ये सिंटरक्लास येतो तेव्हा, तर त्या कुकीज बनवण्याचे जे साचे आहेत, लाकडाचे साचे, ते सुद्धा बघा इथे यांनी ठेवलेले आहेत. सिंटरक्लासचा साचा सुद्धा तुम्हाला दिसेल. एकाच ठिकाणी फक्त खूप साऱ्या गोष्टी बघायला आहेत, खूप सारे म्युझियम आहेत आणि तेच तुम्हाला आम्ही एक एक करून आता दाखवत आहोत. हे एक जुन्या आणि अँटिक वस्तूंचं म्युझियम आहे. नेदरलँड्सचं जे कल्चर आहे, ज्या प्रकारच्या वस्तू, डब्बे अगदी किंवा शोच्या वस्तू हे लोक वापरायचे, त्या सगळ्या वस्तू तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि तुम्ही विकत सुद्धा घेऊ शकता. पण या सगळ्या वस्तू मला तरी प्रचंड महाग वाटल्या, त्यामुळे मला आवड नसल्यामुळे मी यातलं काही घेणार नाही. पण तुम्ही इथे बघू शकता किती प्रकारच्या वस्तू यांनी इथे ठेवलेल्या आहेत. खूप छोट्या अगदी छोट्या वस्तू आहेत. झान्सेस कान्स जर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर भरपूर विंडमिल्स असलेले एक चित्र तुम्हाला दिसतं. त्याच जागी आत्ता आम्ही आहोत आणि किती सुंदर वातावरण आहे बघा. अगदी ऊन. प्रत्येक घर जे इथे आहे ते एक शॉप आहे एक प्रकारचं किंवा म्युझियम आहे. डच लोकांच्या आवडीचं पिंडाकास म्हणजे पीनट बटर इथे मिळतं. वेगवेगळ्या प्रकारचं पीनट बटर, कोको पावडर, अगदी चॉकलेट सुद्धा तुम्ही या शॉप मधून विकत घेऊ शकता. इकडून आम्ही आलो होतो, एवढं फिरून आले, अजून संपत नाहीये. कडच्या विंडमिल्स बाकी आहेत अजून. आजूबाजूचा परिसर बघा किती सुंदर वाटतोय, किती ग्रीनरी आहे, सगळीकडे शेत आहे, त्यामुळे अगदीच तुम्ही गावामध्ये आलात असा फील येतोय. इथली मस्टर्ड मिल ही जी आहे ही खूपच फेमस आहे. यांचे प्रोडक्ट सुद्धा वर्ल्ड वाईड मार्केटमध्ये आहेत. ह्यूसमॅन नावाने, झान्से मस्टर्ड नावाने खूप फेमस आहे. प्रत्येक विंडमिलचं वेगवेगळं काम होतं, त्यामुळे ह्या पेंट मिल, सॉ मिल, ऑइल मिल अशी वेगवेगळी नावं आहेत त्यांची. अशा खूप साऱ्या मिल्स आहेत इथे. काही मिलमध्ये जाण्यासाठी एंट्री फी सुद्धा आहे आणि आज प्रचंड गर्दी सुद्धा आहे. हे एक लोकल शॉप आहे जिथे स्मोक्ड सॅल्मन आणि स्मोक्ड हेरिंग मिळतं. डच लोक कच्चा हेरिंग पण खातात. विचित्र वाटतं ते ऐकायला, पण येस, ते लोक खातात कच्चा मासा. आता पूर्ण त्या टोकाला आम्ही जाऊन आलो आणि आता पुन्हा आम्ही जिथून ट्रिप सुरू केली होती त्या मार्गाला जात आहोत. खूप फिरण्यासारखं आहे इकडे. आम्स्टरडॅम पासून फक्त 20 मिनिटाच्या अंतरावरती हे गाव आहे. इथे तुम्ही बोट टूर सुद्धा करू शकता. अगदी जगप्रसिद्ध असल्यामुळे तुम्ही आज बघू शकता किती गर्दी आहे इथे. समर सुरू झाला की समरचं सीझनमध्ये तर इकडे चालायला मुश्किल होते, इतकी गर्दी असते. आणि आता आम्ही जात आहोत चीज फॅक्टरीमध्ये. तिथे सुद्धा फ्री एंट्रन्स आहे. बघू शकता इथे बाहेर चीज कसे लावलेले आहेत आणि नेदरलँड स्पेशल चीज इथे बनतं
आणि तिथे जाऊन आपल्याला चीज टेस्टिंगसुद्धा करायला मिळतं. जेव्हा पण तुम्ही इथे याल तेव्हा या ठिकाणाला नक्की भेट द्या, कारण बऱ्याच प्रकारचं चीज तुम्हाला इथे पाहायला मिळतं. टेस्ट करायचं त्यानंतर. घरी घेऊन जाण्यासाठी चीजचे वेगवेगळे पॅकेट्स इथे यांनी असे पॅक करून ठेवलेले आहेत. 4 प्रकारचे चीज आहेत बघा. पॅप्रिका, क्युमिन, हर्ब्स अँड गार्लिक आणि गौडा चीज. खूप वेगळ्या प्रकारचे जुने असे 1-1 kgचे पॅकेट सुद्धा यांनी इथे बनवून ठेवलेत बघा कशा प्रकारचं असतं. आणि खूप सारे लोक इथे चीज टेस्टिंगसाठी येतात आणि अगदी फ्री असतं. छोटे छोटे क्यूब्स करून ठेवलेले असतात. आता मी हे ट्राय करणार आहे ऑर्गॅनिक गार्लिक चीज. झांसेसांचे विंडमिलवाले सगळे म्युझियम आता आम्ही फिरून झालेलो आहोत आणि आता आम्ही जाणार आहोत एका मोठ्या म्युझियममध्ये. झांसेस कान्स म्युझियम असं त्याचं नाव आहे आणि इथे अजून वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. सो व्हिडिओ अजिबातच स्किप करू नका, कारण की झांसेस कान्स या विलेजची पूर्ण हिस्ट्री या म्युझियममध्ये सांगितलेली आहे. या म्युझियमची टूर मात्र अजिबातच फ्री नाही आहे, त्यासाठी तिकीट घ्यावं लागतं. आमच्याकडे म्युझियम पास आहे, त्यामुळे म्युझियम पासमधून वापरून आत्ता आम्ही आतमध्ये आलेलो आहोत. तिथे आल्यानंतर तुम्हाला मोबाईल दिलेले जातात, ऑडिओ फोन्स दिले जातात आणि ह्या म्युझियमची पूर्ण हिस्ट्री जी आहे ती त्या ऑडिओ फोनद्वारे तुम्हाला सांगितली जाते. तर झांसेस कान्स हे जे गाव आहे ते 1700च्या काळापासून इथे आहे आणि तो एक इंडस्ट्रियल एरिया होता जुन्या काळामध्ये. आणि इथे सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या मिल्स होत्या, जसं की राईस मिल, कोको मिल, पेपर मिल, आणि त्या सगळ्याचं रिप्रेझेंटेशन तुम्हाला या म्युझियममध्ये पाहायला मिळतं. खूप मोठं म्युझियम आहे हे आणि यामध्ये अजूनसुद्धा काही सेक्शन्स आहेत, त्यामुळे हे म्युझियम जे आहे ते वर्थ व्हिजिटिंग आहे. तुम्ही जे मोठ्यांचं 14.5 युरो तिकीट आहे आणि 17 वर्षांपर्यंत इथे 7 युरो तिकीट आहे. पण या म्युझियममध्ये तुम्हाला जुन्या काळामध्ये कसं कोको प्रोडक्शन केलं जायचं, कोको पावडर कशी बनायची, चॉकलेट कसं बनायचं, त्याच्यानंतर राईस कसे बनवायचे लोक, म्हणजे आपल्याकडे जशा भाताच्या गिरण्या असतात ना तशा यांच्याकडे कशा होत्या, त्या सगळ्याची माहिती मिळते. त्याचबरोबर पेपर मिलसुद्धा यांच्याकडे होती. त्या काळात पेपर कसा प्रोड्यूस केला जायचा आणि कुठून कुठून हे लोक सामान मागवायचे, त्या सगळ्याची हिस्ट्री या म्युझियममध्ये पूर्णपणे दिलेली आहे. झांसेस कान्स या इंडस्ट्रियल एरियामध्ये कोणत्या सालामध्ये किती विंडमिल होत्या आणि त्या कशा हळूहळू कमी होत गेल्या याचं हे रिप्रेझेंटेशन करणारं आहे. आणि सेन्सर वापरून तुम्ही लेफ्ट राईटला जसे जाता तसं तो आकडा चेंज होत जातो आणि खूपच सुंदर कल्पना आहे ही. हा एक वॉर्डरोब आहे इथे आणि त्यामध्ये ना सगळे जे कपडे होते, जसं जे कापड होतं हे लोक इंडियावरून इम्पोर्ट करायचे. आणि बघू शकता तुम्ही इकडे आपल्याकडचं काहीतरी जुनं या म्युझियममध्ये मला पाहायला मिळालंय. या गावामध्ये राहणारी लोक पूर्वी कसे कपडे घालायचे त्याची सुद्धा क्लिप इथे यांनी दिलेली आहे आणि त्यातलं जे कापड होतं ते भारतातून यायचं असं इथे लिहिलेलं आहे. लहान मुलांचे सुद्धा कपडे आहेत बघा आणि त्यांचे वॉर्डरोब आहेत जुन्या काळातले.
वर्कडे एक्सपिरियन्स याच म्युझियममध्ये आहे आणि आपल्याकडे जसं ब्रिटानिया, पार्ले हे खूपच जुने बिस्किट आणि चॉकलेटांचे ब्रँड आहेत, तसंच इथे वर्कडे हे 100 वर्ष जुनं बिस्किटचं ब्रँड आहे आणि हे ब्रँड याच झांसेस्कान या गावामध्ये उदयास आलं आणि पुढे त्याची कशी ग्रोथ होत गेली याची सगळी माहिती आपल्याला या म्युझियममध्ये पाहायला मिळणार आहे. हे सगळे यांचे इथले बिस्किटांचे साचे. तर हे वर्कडे बंधू, आपल्याकडे जसे चितळे बंधू आहेत तसे इकडे वर्कडे बंधू आहेत आणि ते गेल्या 100 वर्षांपासून इथे चॉकलेट आणि बिस्किट बनवतात. तर त्या पूर्णपणे त्यांची कंपनी कशी चालते, कोणकोणत्या मशीन्स ते वापरतात, कसं क्वालिटी कंट्रोल वगैरे करतात, ते सगळी माहिती यांनी इथे दिलेली आहे आणि तशाच मोठमोठ्या मशिनरीज यांनी इथे अशा ठेवून दिलेल्या आहेत आणि हे सगळं पाहताना मुलांना सुद्धा खूपच मजा येते. बिस्किट्स बनवण्याची जी पूर्ण प्रोसेस आहे त्याला या लोकांनी गेममध्ये कन्वर्ट करून इथे ठेवून दिलं आहे आणि त्यामुळे खूप लोक इथे येऊन हे गेम खेळत होते. आमच्या आधी तर एक ओल्ड कपल होतात, ते इथे हे गेम खेळत होते. सो सगळ्यांसाठीच हा गेम इथे आहे आणि लहान मुलांना प्रोसेस शिकवण्यासाठी गेम्स हा एक खूपच चांगला पर्याय आहे. बिस्किट झाल्यानंतर ही पूर्णपणे आता चॉकलेट्सची फॅक्टरी आहे. कसे यांचे जुने डबे होते, कवर होते, ते सगळं इथे यांनी ठेवलेलं आहे आणि चॉकलेट्स कसे बनवतात ते सुद्धा यांनी इथे डेमो ठेवून दिलेला आहे. तर तो सुद्धा खूपच इंटरेस्टिंग आहे. वर्कडे एक्सपिरियन्स झाल्यानंतर तुम्हाला इथे फ्रीमध्ये बिस्किट सुद्धा दिले जातात टेस्ट करण्यासाठी. हे माझं बिस्किट घेतलं आहे कोकोनट. हा होता झांसेस्कानचा व्लॉग. हा नेदरलँड्समधली खूपच फेमस जागा आहे. खूप सारे टुरिस्ट इथे फिरायला येतात आणि हे खूपच छान असं गाव आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.